नमस्कार भैरसिकांनो, खूप सदस्यांची गुप्तधनाविषयी कथा ऐकण्याची इच्छा होती. आता तुमची इच्छा झाली आणि आम्ही तसे केले नाही असे होणारच नाही. आजची कथा लिहिली आहे वैभव खारकर यांनी. सर मूळचे परभणी जिल्ह्यातील सेलूचे रहिवासी आहेत. गेल्या 11 वर्षांपासून सर पुण्यातील एका नामांकित IT कंपनीमध्ये जॉब करतात. कामाव्यतिरिक्त वैभव सरांना अनेक कथा कविता लिहिण्याचा छंद आहे. तुम्हाला सरांची कथा आवडली असल्यास त्यांचा मोबाईल नंबर आम्ही दर्शवत आहोत. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया त्यांना कळवू शकतात. आता ऐकूया वैभव खारकर लिखित खुनीवाड्याचे रहस्य. दिनांक 3 मे 2007. वेळ रात्री 11:30 ते 11:45. 2 व्यक्ती. नाव अखिलेश कल्पे, प्रवीण उबाळे, वय साधारण 30 ते 32, राहणार कोंढवा, पुणे, मूळचे राहणार अकोला आणि जळगाव. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट. मृत्यूचे ठिकाण पोपटराव डिंके यांच्या वाड्यासमोर, मुक्काम पोस्ट देवगाव, तालुका भोर, जिल्हा पुणे. सविस्तर माहिती. सदर 2 व्यक्ती पुणे येथून देवेगाव येथे आले होते. त्यांनी लोकांना सांगितले होते की ते सरकारी अधिकारी आहेत आणि त्यांच्या बाजूच्या गावात काम आहे आणि तिथे राहायची व्यवस्था नसल्यामुळे ती देवेगाव इथे राहायला आली होती, अशी खोटी माहिती गावकऱ्यांना दिली. पण सर्किट हाऊसमध्ये काम करणाऱ्या विठ्ठलने दिलेल्या माहितीप्रमाणे वरील 2 व्यक्तींनी दिनांक 1 मे 2007 रोजी दुपारी सरकारी सर्किट हाऊस 2 दिवसांसाठी बुक केले. त्यांना पोपटरावांच्या वाड्यात जायचे होते आणि आतील खजिना चोरायचा होता. विठ्ठलने त्यांना सूचित पण केले होते की त्या वाड्यात खजिना लुटण्यापायी आलेल्या जवळपास 15 लोकांचा वाड्यात जीव गेला आहे. वाड्यात भूत आहे आणि त्या भूतानीच त्या सर्वांना मारले आहे. इतके सांगून पण त्या लोकांनी ऐकले नाही आणि वाड्यात प्रवेश केला. विठ्ठलने त्यांना जाण्यास रोखले होते, पण त्यांनी विठ्ठलला पैसे देऊ केले आणि पैशाच्या मोहापोटी विठ्ठलने त्यांना वाड्यापर्यंत जाण्यास मदत केली. 3 मेच्या रात्री 11च्या दरम्यान त्यांनी वाड्यात प्रवेश केला आणि दुसऱ्या म्हणजेच 4 मे रोजी सकाळी 7 वाजता गणोबा रसाळ हे प्रातःविधीसाठी वाड्याजवळून जात असताना वाड्याच्या बाहेरील मिरागसनावर धडापासून वेगळे असलेले 2 मुंडके त्यांना दिसले. नेहमीसारखीच विशेष बाब म्हणजे त्या 2ही मुंडक्यांचे डोळे काढलेले होते. गावातील शिक्षक गिरीज पांडे यांनी तालुक्यातील पोलिसांना बोलवले. मृत व्यक्तींच्या खोलीतील सामानाची झडती घेतली असता त्यात त्यांची नावं व पत्ता मिळाला. त्यांच्या घरच्यांना कळवण्यात आले आहे. मिळालेले मुंडके अधिक तपासणीसाठी तालुक्यातील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आरोपी कोण आहे याची अद्यापही शहानिशा होत आहे. हा असा वाड्यातील झालेल्या खुनांचा पंचनामा पोलिसांनी लिहिला आणि तालुक्याला निघून गेले. नेहमीप्रमाणे गावाबाहेरील लोकांचा गावात प्रवेश आणि वाड्यात असलेला खजिना लुटण्यासाठी केलेल्या प्रयत्नादरम्यान होणारा त्यांचा खून हे परत ऐकून त्यांच्या मनात भीती आणि चिंता वाढत होती. लोकांनी वाड्याच्या बाहेर आत जाण्यास सक्त मनाई आहे अशी फलके पण लावली होती. आजूबाजूला काट्यांची कुंपणे केली होती. कोणी नवीन व्यक्ती गावात दिसला की त्याची कसून चौकशी करत असत, पण तरीही हव्यासापोटी बाहेरील लोक काहीतरी नवीन शक्कल लढवून वाड्यात जातच असत. तो वाडा गावातील पाटील पोपटराव डिंकेंचा होता. तो जेव्हा जिवंत होता तेव्हा आपला पारिवारिक धंदा म्हणजेच सावकारी करत होता. त्याने त्या पैशातूनच आलिशान वाडा बांधला होता. बायको लग्न झाल्यावर काही वर्षातच गेली होती. मूलबाळ नव्हते म्हणून तो वाड्यात एकटाच राहत होता. त्याच्याकडे देवी गावातीलच नाही तर आजूबाजूच्या 4 ते 5 गावातील लोकांच्या जमिनी गहाण होत्या. लोकांकडून खूप जास्त व्याजाने पैसे वसूल करत होता. जे कोणी व्याज देत नसत त्यांच्याकडे जाऊन तो सोने नाणे, दागिने, भांडी वगैरे गोळा करत असे. लोकांना त्रास देत असे, अगदी मारत पण असे. कुळधंदा असल्या कारणाने त्याच्याकडे पैसा, सोने नाणे, दागिने, सोन्याची भांडी, मोती, हिरे, माणिके असा असंख्य खजिना होता. तो मोठा हुशार होता म्हणून त्याने तो वाड्यात गुप्त ठिकाणी लपवून ठेवला होता. एके दिवशी त्याचा अकस्मात मृत्यू झाला. त्याच्या मरण्याने जणू काही पंचक्रोशीत आनंदच पसरला होता. लोकांना त्यांच्या जमिनी मिळाल्या, ते कर्जमुक्त झाले. देवेगावासहित आजूबाजूचे गाव आनंदित झाले. पण त्या खजिन्याच्या मागे गावातील काही लोक लागले. त्यांनी तो चोरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा खून झाला. त्यांना वाड्यात कोणीतरी मारले होते आणि त्यांचे मुंडके धडापासून वेगळे केले होते. पण त्यांच्या धडाला डोळे नव्हते आणि ते मुंडके वाड्याबाहेरील मिरगासनावर ठेवलेले होते.
असे खूप वेळा झाले. गावातील लोकांच्या मनात भीती पसरली की पोपटरावांची आत्मा वाड्यात राहत आहे आणि जो कोणी वाड्यात खजिना चोरायला येत असे त्यांना ती मारत आहे. गावातील लोक वाड्यात काय, वाड्याच्या बाजूने पण जाण्यास घाबरत असत. पण कोणास ठाऊक, देव जाणे खजिन्याची गोष्ट संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. लोक तो मिळवण्यासाठी वाड्यात येत असत आणि मृत्युमुखी पडत असत. पोलीससुद्धा भूताच्या भीतीने काहीच करू शकत नव्हते किंवा वाड्यात जाऊन नेमके काय प्रकरण आहे हे इतके पाहू पण शकत नव्हते. त्या मेलेल्या लोकांचे काय झाले असावे किंवा त्यांच्या शरीराची अशी विटंबना का केली असावी याबद्दल सुद्धा कोणी चौकशी करायला तयार नव्हते. गावात परत 2 लोकांचा खून होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. पूर्वी वर्षातून 1 ते 2 वेळा होत असत, आता तर तेच 4 ते 5 वेळेला होत आहेत. गावात त्या वाड्याबद्दल खूप भीती पसरली होती. मागे पण एके दिवशी 2 लोकांचा खून झाला आणि त्यांचेही बिना डोळ्यांचे मुंडके वाड्याबाहेरील मिरागसनावर ठेवले होते. त्या दिवशी गावातील लोकांनी सभा घेतली आणि शारदाबाई गट्टमवार यांनी सुचवले की आपण सर्वजण मिळून वाळात जाळून टाकू, म्हणजे खजिना जळून जाईल आणि आतले भूतही. सर्वांनी त्यावर सहमती दिली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वाड्याला आग लावण्याचे ठरले होते. पण ज्या दिवशी सभा झाली त्या दिवशीच रात्री शारदाबाईच्या घराला अचानक आग लागली. शारदाबाईंचा त्यांच्या घरात जळून मृत्यू झाला. त्यांचे पती शेतात राखणदारीला गेले होते आणि मुलगा शहरात कामाला होता, म्हणून घरात त्या एकट्याच होत्या. असेच एकदा गावातील लोकांनी वाड्यात शांतीसाठी तेव्हाचे खूप मोठे साधू सीताराम महाराजांना बोलवले होते. पण ज्या दिवशी होम हवन व्हायचे होते त्याच्या आदल्याच दिवशी गावात सीताराम महाराज विश्रांती घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितले की महाराजांचा हृदयाचे ठोके बंद झाल्यामुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून वाड्याबद्दल कोणी काहीही बोलत नसत, कारण लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती की वाड्याबद्दल जर आपण काही वाईट बोललो किंवा काही वाईट करण्याचा प्रयत्न केला तर पोपटरावांची आत्मा आपल्याला पण मारून टाकेल. अगदी गावातील मुलांची लग्न पण या कारणामुळे होत नव्हती. मुलींकडचे म्हणत असत की अशा गावात आमच्या मुलींचे लग्न करणे म्हणजे आपणच आपल्या मुलीला विहिरीत ढकलून देण्यासारखे आहे. अशा कारणांमुळे खूप लोकांनी गाव कायमचे सोडून दिले होते. त्यांची जमीन घरेसुद्धा तशीच पडलेली असत. ते कोणी घ्यायला पण तयार नसत. राधाबाईसुद्धा खूप दिवसांपासून घर सोडण्यासाठी सर्जेरावांच्या मागे लागल्या होत्या, पण सर्जेरावांचे मन नव्हते गाव सोडून जायचे. सर्जेराव गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. आदर्श शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. पण ज्या गावात त्यांचा जन्म झाला, स्वतःच्या मेहनतीने उभे केलेले घर, संसार, इतके मोठे नाव आणि सोन्यासारखी जमीन सोडून जाण्यास त्यांचे मन तयार नव्हते. पण काय करणार, मोठ्या मुलीचे लग्नाचे वय झाले होते आणि लहान मुलांचे शिक्षण चालू होते. मुलीचे लग्न पण वाड्याच्या कारणामुळे होत नव्हते, म्हणूनच राधाबाई त्यांच्या मागे लागल्या होत्या. या गोष्टींवरून भांडण पण होत असत, पण ते नेहमी ही गोष्ट टाळत असत. या सगळ्या भानगडीतच सर्जेरावांच्या बहिणीचा मुलगा अविनाश खूप वर्षांनंतर गावात आला होता. तो पदवी शिक्षण घेत होता. 2रे वर्ष संपले होते. सुट्टीमध्ये तो आपल्या मामाच्या गावी आला होता. लहानपणी जेव्हा तो गावात यायचा तेव्हा नेहमी त्या वाड्याबद्दल आई, बाबा, मामा, मामी आणि गावातील लोकांकडून ऐकायचा की वाड्याजवळ जाऊ नकोस, तिकडे खेळू नकोस, तिथे भूत आहे, आत जाण्याचा प्रयत्न केला तर आतील भूत त्यांना खाऊन टाकते, इत्यादी. आपले मामा, मामी आणि गावातील सगळे लोक ह्यामुळे खूप त्रस्त झाले आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायचे असे त्याला नेहमी वाटे. मामाचा तो खूप लाडका होता. सर्जेरावांनी त्याला अगदी अंगखांद्यावर खेळवले होते. त्याने ठरवले की आपणच वाड्याबद्दल शहानिशा करूया. वाड्यात भूत आहे हे त्याला कदापिही मान्य नव्हते, पण आतापर्यंत झालेल्या हत्या आणि त्यांच्याबद्दल न मिळालेला पुरावा ह्यांमुळे त्याच्या मनात चांगला संशय कल्लोळ माजला होता. म्हणूनच त्याने वाड्यावर लक्ष ठेवायचे ठरवले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तो रोज रात्री गच्चीत झोपत असे. सर्जेरावांचे घर दुमजली होते. तेथून वाड्याचे आणि आसपासच्या भागाचे दृश्य नजरेस पडत असत. नुकतीच पौर्णिमा होऊन गेली होती, त्यामुळे चंद्राच्या उजेडात अविनाश सर्व काही पाहू शकत होता. असेच 5 ते 7 दिवस गेले, पण त्याला काही सुगाव लागला नाही. वाड्यामध्ये किंवा वाड्याच्या आसपास कसल्याच प्रकारची संशयास्पद हालचाल किंवा गोष्ट त्याच्या नजरेस पडली नाही. एके दिवशी कंटाळून त्याने लक्ष दिले नाही आणि अजून काही करता येईल का असा विचार करत पडला होता. पण साधारण 11 ते 11:30च्या सुमारास रात्री झोप येत नसल्यामुळे गच्चीत फिरत होता. अचानक त्याची नजर
वाड्याच्या मागील असणाऱ्या जागेकडे गेली. वाड्याच्या मागे थोडी झाडी होती. त्याला त्या झाडीतून काहीतरी गेल्यासारखे वाटले, पण अमावस्या आसपास असल्याने अंधार होता. अविनाशला भास झाल्यासारखे वाटले, पण असेच अजून एकदा घडले. आता मात्र अविनाशला समजले की हे भास नसून सत्य आहे. पण ती झाडीमधून जाणारी गोष्ट काय असू शकते? कोणी माणूस, प्राणी की भूत? असे प्रश्न त्याच्या मनात घर करू लागले. अविनाश खूप अस्वस्थ झाला होता. त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती, पण काहीही करून त्याला ह्या प्रकरणाचा छडा लावायचा होता. त्याने आता रोज रात्री वाड्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली. गावातील त्याचे लहानपणीचे आणि विश्वासाचे 2 मित्र कृष्ण आणि माधवची मदत घ्यायचे ठरवले. कृष्ण आणि माधवसुद्धा एका झटक्यात गावासाठी मदत करण्यास तयार झाले. आपल्यामुळे जर गावाचे भले होत असेल तर आपण मागे का राहायचे, असे बोलून सर्वांनी एकत्र मिळून वाड्याबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. माधवचे घर वाड्याच्या दुसऱ्या बाजूला होते. त्याने पण रात्री वाड्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली. अविनाश आणि कृष्णसुद्धा सर्जेरावांच्या घरावरून लक्ष ठेवू लागले. 2 दिवसानंतर एका रात्री वाड्यावर असेच लक्ष देत असताना त्यांना दिसले की कोणीतरी वाड्याजवळ आले आहे. अंधार असल्या कारणाने त्यांना सगळे धुसर दिसत होते. थोड्या वेळाने त्या 2 प्रतिमा एकदम गायब झाल्या. अविनाश आणि कृष्णा वाड्याकडे टक लावून लक्ष देत होते. थोड्या वेळाने पहाट पण झाली. मंद उजेडात वाडा दिसू लागला. सर्वांनी वाड्यावर पाळत ठेवणे बंद केले आणि थोडी झोप घेण्यासाठी निजले असता त्यांना एकदम गोंधळ ऐकू आला. काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण गेले आणि त्यांना कळाले की वाड्यात परत 2 लोकांची हत्या झाली आहे आणि त्यांची डोळे नसलेली मुंडकी वाड्याच्या बाहेर मिरागसनावर ठेवली आहेत. परत तेच गावात पोलीस आले, पंचनामा केले, तक्रार दाखल झाली आणि काहीही पुरावा मिळाला नाही, म्हणून हत्येचे कारण अस्पष्टच होते. ती केससुद्धा पुन्हा पुराव्याअभावी आधीच्या घटनांसारखी अस्पष्ट राहिली. पुन्हा एकदा गावात भय पसरले. अविनाश, कृष्ण आणि माधवला लगेच कळले की रात्री ज्या 2 प्रतिमा दिसल्या होत्या कदाचित त्या ह्या दोघांच्या होत्या. मात्र सर्जेरावांच्या पत्नीने म्हणजेच राधाबाईने त्यांच्याकडे आग्रह लावून धरला की गाव सोडायला पाहिजे. जर मुलांचे भविष्य चांगले करायचे असेल तर हे पाऊल उचलायलाच हवे आणि सर्जेराव येणार नसतील तर ते आपल्या मुलीला आणि मुलाला घेऊन माहेरी जाण्याची धमकी पण दिली आणि त्यांना 1 आठवड्याची मोहलत दिली. आणि अविनाशकडे पण आता 1 आठवडाच राहिला होता. इकडे अविनाशला भीतीही होती की जर त्याच्या मामा मामीने गाव सोडले तर त्याला गावात राहता येणार नाही आणि मग त्या वाड्याबद्दल काही करता येणार नाही. आता त्यांच्याकडे खूप कमी वेळ राहिला होता. अविनाश, कृष्ण आणि माधवला जे काही करायचं होतं ते 1 आठवड्याच्या आतच करायचं होतं. तिघांनी मिळून एक प्लॅन केला. त्यांनी आता दिवसासुद्धा वाड्यावर नजर ठेवायला सुरुवात केली. अविनाशने वाड्याच्या भोवताली खूप दुरून एक चक्कर मारायचे ठरवले. तो वाड्यापासून दूर पण मागच्या बाजूला काही पुरावा किंवा काहीतरी मिळेल या विचाराने गेला असता त्याला बैलगाडीच्या चाकांचे ताजे वन दिसले. त्यांनी ही गोष्ट कृष्ण आणि माधवला पण दाखवली तर ते एकदम आश्चर्यचकित झाले, कारण त्यांनी असे सांगितले की पोपटराव गेल्यापासून वाड्याच्या मागे कोणीच राहत नाही, कारण सर्व गाव वाड्याच्या पुढच्या भागातच वसले होते आणि वाड्याच्या मागची जमीन ही पोपटरावांचीच होती. खूप वर्ष ती कसली नसल्या कारणाने तिथे दाट झाडी आली होती आणि तिकडे भूताच्या किंवा खुनाच्या भीतीने कोणी फिरकत पण नाही, अगदी दिवसा पण. मग अशा ठिकाणी ही बैलगाडीच्या चाकाची ताजी निशाणे कशी काय आली असतील? तिघेही चक्रावून गेले होते. वाड्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे असं त्यांना वाटत होतं. त्यांनी वाड्याच्या मागच्या म्हणजे जिथे बैलगाडीच्या चाकांचे निशाण पाहिले होते तिथे दुरून लक्ष द्यायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी तिघांनी एक प्लॅन केला आणि अशा ठिकाणी उभे राहिले जिथून पूर्ण वाडा दिसेल आणि वाड्याच्या मागची पूर्ण जागा पण दिसेल. रात्रीचे 11 वाजले तोपर्यंत काहीच हालचाली दिसल्या नाहीत. तिघेही डोळ्यात तेल घालून लक्ष देत होते. 11:30च्या सुमारास दुरून घुंगरांचा आवाज आला व एक बैलगाडी येताना त्यांना दिसली आणि ती एका ठिकाणी थांबली. बैलगाडीतून 4 ते 5 माणसे उतरून वाड्याच्या दिशेने चालायला लागली. सर्वांनी डोक्यावर घोंगडी घेतली होती. एका हातामध्ये काठी आणि दुसऱ्या हातामध्ये मोठे डब्यासारखे दिसणारे काहीतरी होते. ती माणसे चालत चालत वाड्याच्या मागच्या दरवाजातून आत शिरली. तिघांना असे वाटले की ही माणसे खजिन्यासाठी आली असतील आणि आज परत हत्या होणार, पण आत नेमके काय होत असेल हे त्यांना पाहायचे होते. त्यांनी वाड्याच्या जवळ जाऊन पाहायचे ठरवले. एका मोडक्या खिडकीतून आत काही दिसते का ते पाहिले.
अमावस्या 2 दिवसांनंतर असल्या कारणाने अंधार होता आणि त्याचाच फायदा घेऊन तिघे खिडकीमधून आत पाहत होते. आत पाहिले तर ते अचंबित झाले. आत ती माणसे निवांत गप्पा मारत बसली होती, पण ते काय बोलत होते ते ठीक असे ऐकू येत नसल्यामुळे अविनाशला काही कळत नव्हते. पण त्यांच्या बोलण्यावरून आणि हसण्यावरून इतके तर कळले होते की ती लोक आत खजिना शोधत नसून निवांत बसली होती. थोडे नीट ऐकल्यावर असे कळाले की त्यांच्यातील एकाला ते डॉक्टर नावाने हाक मारत होते आणि हॉस्पिटलविषयी बोलत होते. थोड्या वेळाने त्यांच्यातील डॉक्टरने बाकीच्यांना हुकूम दिला की बाहेर पाहणी करून या, कोणी वाड्यात येत आहे का, आणि आपल्या जागेवर जाऊन राखण करा. हे ऐकताच तिघांनी तिथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी भेटले. कालच्या गोष्टीवरून त्यांना इतके तर कळले की आत वाड्यात भूत नाहीये, पण आत ती लोक काय करत असावी, त्यातल्या एकाला ती डॉक्टर का म्हणत असावी, बैलगाडीतून का आली असावी, बैलगाडी कुठून आली असावी, इत्यादी प्रश्न तोंड वर करू लागले. त्यांनी परत रात्री त्याच जागेवर जाऊन लक्ष द्यायचे ठरवले, पण ह्या वेळेला बैलगाडी कुठून येते यावर पण लक्ष ठेवायचे ठरवले. रात्री शांतता असल्या कारणाने बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज त्यांना येऊ लागला, पण बैलगाडी कुठून येत आहे हे अद्यापही कळले नाही. तिसऱ्या दिवशी परत लक्ष ठेवायचे ठरवले, पण ह्या वेळेला अजून दूर जाऊन लक्ष द्यायचे जेणेकरून बैलगाडी कुठून येते आहे हे त्यांना कळले पाहिजे. वेळ 10:30ची होती. बैलगाडी येण्याचा आवाज आला. त्यात एकच इसम होता. ती एका ठिकाणी थांबली, पण त्यात कोणीच बसले नव्हते आणि बराच वेळ एका ठिकाणी थांबली. ते ठिकाण वाड्यापासून खूप दूर होते. 15 ते 20 मिनिटे काहीच घडले नाही, पण दुरून 2 दिवे तिकडे येताना त्यांना दिसले. हळूहळू ते जवळ येत होते. थोड्या वेळाने कळाले की ते दिवे एका मोटारीचे होते. ती मोटार त्या बैलगाडीजवळ आली आणि 5 लोक उतरली. त्यांनी ती मोटार तिथेच लावली आणि बैलगाडीत जाऊन बसली. बैलगाडी वाड्याच्या दिशेने निघाली. 15 ते 20 मिनिटांमध्ये ते वाड्याजवळ पोहोचले. रस्ता खूप खराब होता. मग पुढे ती लोक परत मागच्या दरवाजातून प्रवेश करून आत गेली. पण आज अविनाशने ठरवले होते की ती लोक पुढे काय करतात ते पाहायचे, म्हणून तिघे तिथेच रात्रभर थांबले. पहाटे 4:30 ते 5च्या सुमारास बैलगाडीचा आवाज आला. गाडी परत वाड्याच्या दिशेने गेली आणि त्या 5 लोकांना घेऊन त्यांनी मोटर जिथे ठेवली होती तिथपर्यंत सोडले. बैलगाडी वेगळ्या रस्त्याने गेली आणि मोटार जवळच असणाऱ्या महामार्गाच्या दिशेने दिसेनाशी झाली. गाडी गेल्यावर अविनाश, कृष्णा आणि माधवने वाड्याजवळ खिडकीपाशी जाऊन आत डोकावले आणि त्यांना एकदम आश्चर्य वाटले. आत तर कोणी नव्हते. सगळीकडून शहानिशा केली आणि आत जायचे ठरवले. भिंतीवरून उड्या मारून तिघे आत गेले तर त्यांना आश्चर्य वाटले की वाड्याच्या काही खोल्या एकदम साफ आणि स्वच्छ होत्या. तिघांनीही थोडं भीत वाड्याची पाहणी केली. एक खोल्या नीट तपासत असताना ते एक खोलीजवळ गेले, पण त्या खोलीला कुलूप लावले होते. खोलीच्या दरवाजावरील असणाऱ्या जुन्या पद्धतीच्या खिडकीतून आत डोकावून पाहिले तर आत एकदम रुग्णालयासारखे दिसले. शस्त्रक्रियेसाठी लागणारी वेगवेगळी हत्यारे, मोठ्या सुऱ्या, पोते, बॉक्सेस इत्यादी अनेक गोष्टी तिथे ठेवल्या होत्या. अविनाशला आणि त्याच्या मित्रांना काही कळत नव्हते. त्यांनी वाड्यात अजून काही मिळते का पाहिले आणि तिथून निघून गेले. बाहेर आल्यावर त्यांना या सर्व गोष्टी अविनाशच्या मामाला म्हणजेच सर्जेरावांना सांगायचे ठरवले. कालच्या भानगडीत कृष्णाच्या पायाला लागले होते, म्हणून अविनाश आणि माधवने कृष्णाला घरी आराम करण्यासाठी पाठवले आणि दोघे सर्जेरावांकडे गेले. घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. ते पण थोडे अचंबित झाले, पण त्यांनी दोघांना बजावले की हा प्रकार गावात कोणाला सांगू नये, कारण आपल्याला अजून पुरावे हवेत. आणि आज रात्री परत वाड्यापाशी जाऊन सर्जेरावाने सर्व पुरावे गोळा करून गुंडांना रंगेहात पकडायचे ठरवले. जर हा प्रकार खरा असेल तर तो उघडकीस आला पाहिजे, म्हणून सर्जेरावांनी तालुक्यात असलेला त्यांचा इन्स्पेक्टर मित्र संतोष पवार यांनाही बरोबर घ्यायचे ठरवले. रात्री 11:30ची वेळ आणि चौघांनी वाड्याजवळ झाडीत लपून बसायचे ठरवले. पण नेहमीप्रमाणे बैलगाडी आलीच नाही. त्यांनी 12:30पर्यंत वाट पाहिली. सर्जेराव आणि इन्स्पेक्टर पवारांना थोड्या वेळासाठी खोटे वाटले, पण अविनाश आणि माधवने थोडे खात्रीशीर बोलल्यावर त्यांनी वाड्याच्या मागच्या दरवाजातून आत जायचे ठरवले. आत गेल्यावर त्यांना सर्व प्रकार कळाला. ते सर्व जागेची तपासणी करत होते, पण अचानक 4-5 लोक बंदुका घेऊन आले आणि त्यांनी चौघांना घेरले. अविनाश आणि माधवला वेगळ्या खोलीत घेऊन गेले आणि त्यांच्या हाताला पायाला बांधून टाकले. त्यांना प्रश्न पडला की सर्जेराव आणि इन्स्पेक्टर पवारांचं काय झालं असेल, त्यांना पण मारले तर नसेल ना, इत्यादी प्रश्न मनात येऊ लागले. पण थोड्या वेळाने कोणाचा तरी खूप रागात किंवा कोणाला तरी ओरडून बोलण्याचा आवाज आला. नीट ऐकलं तर असे कळाले की सर्जेराव कोणावर तरी ओरडत होते.
बहुधा त्यांनी गुंडांना पकडले असावे आणि ते त्यांना ओरडत असावे असे वाटले. पण घडले दुसरेच काहीतरी. सर्जेराव त्या गुंडांना ओरडत होते खरे, पण त्यांना पकडल्यावर नाही तर त्यांच्या ढिसाळ कामांमुळे ओरडत होते. त्यांच्या आळशीपणामुळे आज त्यांचे भांडे उघडे पडता पडता राहिले, कारण ह्या सर्व गोष्टींमागे होते सर्जेराव. सर्जेरावांनीच त्या गुंडांना आणि डॉक्टरांना तिथे यायला सांगितले होते. सर्जेराव म्हणत होते की नशीब ही मुलं माझ्याकडेच आली म्हणून आपले भांडे फुटले नाही. गावकऱ्यांना सांगितले असते तर आज सर्वजण जेलमध्ये असलो असतो. त्यांनी त्या गुंडांना खूप वेळा सांगितले होते की दररोज पण जाताना ते सर्व सामान सोबत घेऊन जावे, पण ते आळशीपणामुळे घेऊन जात नसत. त्यांनी त्या गुंडांना आणि डॉक्टरांना आदेश दिला की बाकीच्या लोकांबद्दल जे करतात तेच ह्यांच्या बाबतीत करा. माझा भाचा असला म्हणून काय झाले, सोडून दिले तर माझा खेळ संपून जाईल. ती गुंड अविनाश आणि माधवला मारायला आत गेली. त्यांनी अविनाश आणि माधवचे हात पाय सोडले आणि त्यांना त्या रुग्णालयासारख्या खोलीत घेऊन गेली आणि त्यांच्या तेथील खाटेवर पोटावर झोपवले. रक्त उडू नये म्हणून एक जाड कापड ओलं करून त्यांच्या मानेवर ठेवलं. 2 मोठ्या सुऱ्या घेऊन त्या एकमेकांना घासून धार लावली आणि माधवच्या मानेवर एक अर्धगोल असे निशाण केले आणि सुरी बरोबर त्या निशाणावर 1-2 वेळा ठेवली, वर केली आणि 3ऱ्या वेळेला मानेवर जोरात मारण्यासाठी सुरी वर केली. एकदम वाड्याच्या समोरील दरवाजा जोरात उघडला आणि खूप सारी लोक बॅटरी बत्ती घेऊन एकदम आत आली. त्यांनी त्या गुंडांच्या हातची ती सुरी काढून घेतली आणि त्यांना चांगला चोप दिला. अविनाश आणि माधवला त्या अवस्थेमधून सोडवले. लोकांनी सर्जेरावांना आणि इन्स्पेक्टर पवारांना पकडले. गावातील लोकांनी त्यांना पण चांगला चोप दिल्यामुळे ते दोघे पोपटासारखे बोलू लागले. त्यांनी गावकऱ्यांना आपल्या सर्व कृत्याबद्दल सांगितले. सर्जेराव आणि इन्स्पेक्टर पवार दोघे मिळून 10 वर्षांपासून पोपटरावांच्या वाड्यावर आणि आत असणाऱ्या खजिन्यावर डोळा ठेवून होते. त्यांनी एके दिवशी जेव्हा इन्स्पेक्टर पवार हे हवालदार होते आणि त्यांनी पोपटरावांचा झोपेत गळा दाबून खून केला आणि तो आपल्या पद्धतीने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असे दाखवले. पोपटरावांच्या बायकोचे खूप आधीच निधन झाले होते आणि त्यांना मूलबाळ पण नव्हते. गावातील लोक त्यांचा द्वेष करत होते म्हणून त्यांच्या मृत्यूवर कोणीही संशय घेतला नाही. मग संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात अशी अफवा पसरवून टाकली की पोपटरावांच्या वाड्यात खूप मोठा खजिना आहे. मग लोक वाड्यात खजिना लुटण्यासाठी येत असत. पोपटराव आणि पवारांनी वाड्याच्या आत 4 गुंड आणि एक डॉक्टर ठेवलेला असे. ती लोक दररोज रात्री 11च्या सुमारास तालुक्यातून मोटारीने एका जागेपर्यंत येत असत. तिथे ते गाडी लावत असत. पुढे वाड्यापर्यंत जाण्यासाठी त्यांच्यासाठी बैलगाडी तयार असे. ते बैलगाडीने वाड्याच्या मागच्या दरवाजाने वाड्यात आत शिरत असत. मग रात्रभर वाड्यातच राहत असत. जर एखाद्या दिवशी कोणी वाड्यात खजिन्यासाठी शिरला तर ती गुंड त्याला पकडत आणि त्याला बांधून त्या रुग्णालयासारख्या खोलीत नेत असत. पुढे त्या व्यक्तीला मारून त्यांच्यातील असणारा डॉक्टर त्याच्या शरीरातील अवयव म्हणजेच किडनी, डोळे काढत असत आणि ते एका रसायनयुक्त डब्यात भरून देशात किंवा देशाबाहेर लाखो करोडो रुपयांना विकत असत. आपले काम झाले की सकाळी 4 ते 5च्या दरम्यान त्यांना सोडायला बैलगाडी येत असे. त्या बैलगाडीने ते आपल्या मोटारीच्या जवळ जात आणि मोटारीने जवळच असलेल्या महामार्गातून आपल्या गावी जात असत. गावातील लोकांना संशय येऊ नये म्हणून डोळे काढलेले मुंडके वाड्याबाहेरील मिरगासनावर ठेवत असत किंवा एखाद्या वेळेला कोणी वाड्याजवळून जात असला तर आतून भयावह आवाज काढत असत. गावातील लोकांना जेवढे घाबरवता येईल तेवढे ते करत असत. हे ते वाड्याच्या आतून करत असत तर सर्जेराव गावातील लोकात राहून त्यांच्या मनात भीती पसरवत आणि इन्स्पेक्टर पवार गावाबाहेरील लोकांना खजिन्याबद्दल माहिती पसरवत. पण 2 वेळेस जेव्हा त्यांना कळले की त्यांच्यावर संकट येऊ शकते तेव्हा जेव्हा शारदाबाईंनी ठरवले होते की वाड्यालाच जाळून टाकावे आणि ते पूर्ण गावाला मान्य होते तेव्हा सर्जेरावांनीच त्यांच्या घराला आग लावली होती. त्यात शारदाबाईंचा करुण अंत झाला आणि जेव्हा गावात सीताराम महाराजांना शांतीसाठी बोलवले होते तेव्हा पण स्वतः सर्जेरावांनी त्यांच्या खोलीत जाऊन ते झोपले असताना त्यांचा गळा दाबून त्यांना मारून टाकले आणि इन्स्पेक्टर पवारांनी त्यांचा मृत्यू हृदयाचे ठोके बंद झाल्यामुळे झाला हे त्या वाड्यात येणाऱ्या डॉक्टरांकडून सिद्ध करून घेतले. आतापर्यंत सर्जेराव आणि इन्स्पेक्टर पवारांनी 7 वर्षात 15 ते 17 जणांचा खून केला होता आणि त्यांचे अवयव विकून लाखो करोडो रुपये कमावले होते. जिल्ह्यात तालुक्यात खूप मोठी जमीन, प्रॉपर्टी, सोनं कमावून ठेवलं होतं. गावातील लोकांनी त्यांना पुरावे आणि स्वकबुलीसहित पोलिसांच्या हवाले केले आणि न्यायालयाने सर्जेरावांना आणि इन्स्पेक्टर पवारांना इतक्या हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा जाहीर केली व त्यांच्या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पण त्यांना एक गोष्ट शेवटपर्यंत कळलीच नाही की जर अविनाश आणि माधवने ही गोष्ट गावात कोणालाच सांगितली नाही तर अचानक गावातील लोक कशी काय आत आली. तर त्याचे उत्तर असे की जेव्हा अविनाश, कृष्ण आणि माधव पहिल्यांदा वाड्यात गेले असता अविनाशला तिथे त्याच्या मामाकडे असणाऱ्या लायटरसारखे एक लायटर कोपऱ्यात पडलेले दिसले. सर्जेरावांना सिगारेट ओढायची सवय होती. ते एक लायटर वापरत असत जे एका विशिष्ट पद्धतीचे होते. पण गेले काही दिवस झाले, म्हणजे वाड्यात शेवटचे 2 खून झाले त्या दिवशीपासून त्यांना सापडत नव्हते. म्हणून ते थोडे बैचेन होते. त्यावरून अविनाशला थोडा संशय आला की ह्यात नक्कीच त्याच्या मामाचा काहीतरी संबंध आहे. म्हणून त्याने ती गोष्ट मामाला सांगितली. पण सांगताना असे सांगितले की गोष्ट फक्त त्याला आणि माधवलाच माहिती आहे आणि कृष्णाला त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सांगितले होते. जर काही बरे वाईट झाले किंवा बिकट परिस्थिती आली तर कृष्णा त्यांची मदत करू शकतो किंवा गावातील लोकांना बोलवू शकतो. यासाठी त्याला सोबत न घेऊन जाता नजर ठेवायला सांगितले. त्याच्या पायाला काहीही झालेले नव्हते. जेव्हा सर्जेराव, इन्स्पेक्टर पवार, अविनाश आणि माधव वाड्यावर नजर ठेवून होते तेव्हाच कृष्णा त्या सगळ्यांवर नजर ठेवून होता. ती सर्वजण वाड्यात गेल्यावर कृष्णाने वाड्याच्या खिडकीतून आतील परिस्थिती पाहिली आणि जेव्हा अविनाश आणि कृष्णाला त्या गुंडांनी बांधून ठेवले तेव्हा तो गावात पळत गेला आणि लोकांना बोलावून आणले. हे सर्व ऐकून गावातील लोकांनी त्यांच्यावर आनंदित होऊन तिघांची गावात मिरवणूक काढली. त्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार पण झाला. देवे गावात आता संपूर्ण शांतता होती. पोपटरावांचा वाडा पण आता मुक्त झाला होता. लोकांच्या मनातील भय नष्ट झाले होते. गावातील मुलामुलींचे लग्न पण होत होते. जी लोक भूताच्या भीतीने गाव सोडून गेली होती ती परत गावात येऊन आपल्या घरात राहत होती व शेती किंवा आपले व्यवसाय करत होती. ही सगळी कमाल अविनाश आणि त्याच्या मित्रांनी केली होती. अविनाशच्या आईवडिलांना पण त्याचा खूप अभिमान वाटला. राधाबाईंना आपल्या नवऱ्याबद्दल खूप वाईट वाटले. त्यांना धक्का बसला होता. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे म्हणजे सर्जेराव गाव सोडायला का तयार नव्हते, घरात काही दिसणे, नवनवीन गोष्टी कशा काय येत होत्या, छोट्या घराचे दुमजली घर कसे काय झाले इत्यादी सर्व स्पष्ट झाले. त्यांनी अविनाशाचे लग्न त्यांच्या मुलीशी म्हणजे श्रेयाशी करून घ्यायचे ठरवले. गावातील लोकांनी सर्वांनी एकत्र येऊन पैसे जमवले आणि सर्जेरावांच्या वाड्याला चांगले डागडुजी करून चांगली रंगरंगोटी करून घेतली आणि त्या वाड्यातच त्यांचे लग्न लावले. गावकऱ्यांनी एकमताने तो वाडा अविनाश आणि श्रेयाला राहण्यास दिला. देवे गाववासी सुखाने व आनंदाने राहू लागले. तुम्हाला वाटत असेल की खजिन्याचे काय झाले, तर खजिना वाड्यातच होता, पण तो अजूनसुद्धा अविनाश आणि श्रेयाला दिसला नव्हता आणि त्यांनी तो शोधण्याचा पण प्रयत्न केला नव्हता. पोपटराव खूप लबाड माणूस होता. त्याने तो खजिना वाड्यातच पण गुपित ठिकाणी ठेवला होता. पण तो मिळवण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल, नकाशे, मार्ग त्याने केले होते. तो खजिना कुठे आहे, कसा आहे, त्यात काय काय आहे, तो खजिना मिळवण्यासाठी कसे कोडे सोडवावे लागेल, तो खजिना कोण मिळवतो, कसा मिळवतो, किती लोक त्याच्या मागे असतात, हे सर्व जाणून घेण्यासाठी लवकरच ह्या कथेचा पुढचा भाग प्रदर्शित होईल. आपली उत्सुकता किंचितही कमी होऊ देऊ नका आणि प्रतीक्षा करा पुढच्या भागाची. अघोरी